नमस्कार, आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी तर पाव किलो गोसावळे घेतला आहे, तर मी याची रस्सा भाजी बनवणार आहे। तर चला करूया तयारी स्वयंपाकाची भाजीची। ह्याच्यावरची साल काढून घ्यायचं आहे, लई खरडून काढायची नाही, वरच्यावरी काढायचं आहे साल। साल सर्व काढून घेतला आहे आणि आता बारीक चिरून घ्यायचं आहे। याला बारीक चिरला आहे। कांदा चिरून घेतला आहे एक छोटासा, आणि एक टमाटर चिरला आहे, आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे वाटून घेतला आहे। आता फोडणीची तयारी करूया। तेल छान गरम झालं आहे, मी 1.5 पळी तेल घातलं आहे। तुम्ही आपल्या तेलानुसार घालू शकता, किती लागते तेवढं। यात आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे। लसूण अद्रकची पेस्ट टाकायचं आहे। कांदा पण टाकून घ्यायचा आहे। छान असं मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। बारीक केलेलं टोमॅटो टाकायचं आहे। याला पण छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। यातच आपल्याला तिखटानुसार लाल तिखट टाकायचं आहे, आणि चवीनुसार मीठ नाही आताच टाकायचं, नंतर टाकायचं। ठेवणीतला काळा मसाला टाकायचा अर्धा चमचा। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला पण। गोसावळ्याची भाजी लवकर शिजते। यातच आपल्याला हे गोसावळे चिरलेले टाकून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव। यातच आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं टाकायचं आहे, 2 चमचे। मिक्स करून घ्यायचं आहे। रस्सा भाजी बनवायचा आहे। थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकून घ्यायचं आहे आता चवीनुसार। छान असं मिक्स करायचं आहे त्याला पण। एक 3-4 मिनिट झाकण झापायचं आहे, वाफलून घ्यायचं आहे ते भाजी। बघूया भाजी छान शिजली आहे का। 4 मिनिट झालं आहे, मस्त झाली आहे रस्सा भाजी। भाकरी सोबत खूप छान लागते ही भाजी। झणझणीत भाजी झाली आहे। असं नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा।